तेच आता तिसरा पुरावा पाहणार आपण व्हेस्टिजियल ऑर्गन्स. बाळांनो, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. प्रत्येक पुरावा शिकत असताना आपलं उद्दिष्ट मात्र एकच आहे, की तो पुरावा काय दाखवतोय, सगळ्या ऑर्गॅनिझमचा ओरिजिन एक आहे. सगळ्या सगळ्या ऑर्गॅनिझमचा, सगळ्या सजीवांचा पूर्वज हा एक असला पाहिजे, हेच प्रत्येक पुराव्याला सांगायचंय. वेस्टिशियल ऑर्गन्स कशाला म्हणायचं? असे ऑर्गन्स, असे अवयव ज्यांचं काहीही काम नाही, अशा ऑर्गन्सला म्हणायचं वेस्टिजियल ऑर्गन्स. लक्षात येतं? ऑर्गन्स विच आर ऑफ नो यूज, ज्यांचं काहीही काम नाहीये, अशा ऑर्गन्सला म्हणायचं वेस्टिजियल ऑर्गन्स. पण हे एका ऑर्गॅनिझम मध्ये असं असू शकतं, की त्याचं काहीच काम नाहीये, पण तोच ऑर्गन दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये मात्र कामाचा असू शकतो. फॉर एक्झाम्पल, माणसाला सुद्धा माकड हाड आहे आणि माकडाला सुद्धा माकड हाड आहे. पण माणसाचं माकड हाड काहीच कामाचं नाही, तर माकडाचं माकड हाड फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्याच्याशिवाय त्या माकड हाडाशिवाय म्हणजे त्या शेपटीशिवाय तो हालचाल तो त्याचा बॅलन्स झाडावरती राखू शकणार नाही. हे त्याचं काम आहे. आपण डेफिनेशन पाहूया सुरुवातीला. वेस्टिजियल ऑर्गन्स कशाला म्हणायचं? अनडेव्हलप्ड. काय? अनडेव्हलप्ड ऑर्गन्स आर ऑर्गन्स व्हिच आर ऑफ नो यूज इन बोथ प्लांट्स अँड एनिमल्स. सच ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. असे ऑर्गन्स जे व्हिच आर ऑफ नो यूज, जे काहीही कामाचे नाहीयेत. दोन्ही प्लांट्स मध्ये आणि अॅनिमल्स मध्ये अशा ऑर्गन्सला म्हणणार वेस्टिजियल ऑर्गन्स. बट महत्वाची गोष्ट काय? बट सच ऑर्गन्स हॅव इसेन्शियल फंक्शन. पण अशा ऑर्गन्सचे काही महत्वाचे फंक्शन्स असू शकतात इन अदर ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जे बाकीचे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये मात्र यांचे काही महत्वाचे फंक्शन्स असू शकतात. चला आपण एक्झाम्पल्सने हे समजून घेऊयात. रुडिमेंटरी टेल बोन वरती कुठेतरी समासात वहीच्या कोपऱ्यात सोन्ने सरांच्या टपरीवर लिहून ठेवायचं. रुडिमेंटरी. रुडिमेंटरी म्हणजे अनडेव्हलप्ड, ज्याचा फार विकास झालेला नाहीये, त्याला काय म्हणायचं? रुडिमेंटरी. कळतं? रुडिमेंटरी टेल बोन म्हणजे अनडेव्हलप्ड टेल बोन माणसामध्ये प्रेझेंट असतं. मॅन डज नॉट पजेस अ टेल लाईक मंकी. माणसाला माकडासारखी शेपटी नाहीये, बट ही डज हॅव अ रुडिमेंटरी टेल बोन. पण त्याच्याकडं रुडिमेंटरी टेल बोन प्रेझेंट आहे. रुडिमेंटरी टेल बोन इज कंपोज ऑफ 4 फ्युज्ड वर्टिब्री. रुडिमेंटरी टेल बोन हे कशापासून तयार झाले? तर 4 फ्यूज झालेल्या व्हर्टिब्री पासून तयार झाले. व्हर्टिब्री म्हणजे पाठीचं कण. आता नीट लक्ष द्या. आपल्याला व्हर्टिब्री आपला जो पाठीचा कणा आहे तो ना छोट्या छोट्या व्हर्टिब्री पासून तयार झालाय. किती व्हर्टिब्री असतात? लिहून ठेवायचं. 33 व्हर्टिब्री. ह्युमन बीइंग हॅव 33 व्हर्टिब्री. आणि ह्या 33 व्हर्टिब्री मधले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 29 30 31 32 33. कळतं का? जे शेवटचे 30 31 32 33 हे जे शेवटचे चार आहेत ना, हे एकमेकांमध्ये फ्यूज झाले, एकमेकांमध्ये असे काही एकरूप झाले, त्यांच्यापासून तयार झालं माकड हाड, टेल बोन. लक्षात येतं? देअर आर अल्सो सम रुडिमेंटरी मसल्स अटॅच्ड टू द टेल बोन. याच टेल बोनला, याच माकड हाडाला काही मसल्स सुद्धा अटॅच झालेले असतात, पण त्या सुद्धा कशा आहेत? तो रुडिमेंटरी. ज्या अशा मसल्स आहेत, ह्या ज्या मसल्सच्या माध्यमातून माकडाची शेपटीच हालत असते. माकड युजेस these muscles to swing their tail. कळतं का? माकड त्याच मसल्सचा वापर करून त्यांची टेल स्विंग करत असतं. जर आपल्या ह्या मसल्स वेल डेव्हलप्ड असतं ना, आपलं माकड हाड सुद्धा आपण स्विंग करू शकलो असतो, हलवू शकलो असतो. लक्षात येतं का? These muscles as like the muscles of the monkey which it uses to swing the tail. ह्या मसल्स कशासारख्या आहेत? माकडाच्या मसल्स सारख्या आहेत, जे माकड त्याची टेल स्विंग करण्यासाठी वापरतं. गॉट इट? आणि हा पुरावा आम्हाला काय इंडिकेट करतो? शेवटचं वाक्य तेच हो. दिस एव्हिडन्स शोज दॅट मॅन अँड मंकी हॅव कॉमन अँसेस्ट्री. हा पुरावा आम्हाला सांगतो की माणूस आणि माकड यांचे पूर्वज एकच आहेत, कॉमन आहेत. आणखीन दुसरं एक्झाम्पल पाहू आपण. रुडिमेंटरी टेल बोन नंतर काय बघा, अपेंडिक्स. आता हा जो अपेंडिक्स आहे, दिस अपेंडिक्स ऑकर्स इन मॅन अँड अल्सो इन सम अदर अॅनिमल्स. हा अपेंडिक्स माणसामध्येही आढळतो आणि काही दुसऱ्या प्राण्यांमध्ये देखील आढळतो. लक्षात येतं? मी ना हे अगोदर सांगेल तुम्हाला अपेंडिक्सचं फंक्शन काय असतं. बघा, जनावरांमध्ये अपेंडिक्स असतो. आपल्या गायीमध्ये, म्हशीमध्ये सुद्धा अपेंडिक्स असतो. आपली गाई म्हैस चारा खाते बघा, आणि या चाऱ्यामध्ये सेल्युलोज नावाची शुगर असते. सेल्युलोज नावाचा घटक असतो. लक्ष देऊन ऐकायचं बाळा. काय असतं? सेल्युलोज. CELLULOS. सेल्युलोज नावाचा घटक असतो. आणि हे सेल्युलोज जर डायजेस्ट करायचं असेल, पचवायचं असेल, तर सेल्युलेज नावाचं एन्झाइम लागतं. आणि हे सेल्युलेज कोण तयार करतं? तर अपेंडिक्स करतो. लक्षात येतंय?
म्हणून त्यांना ते पचतं. पण आपलं ह्युमन बिंगचं काय झालं? आपले पूर्वज फार जुने काय करायचे? न शिजवलेलं अन्न खायचे. पालापाचोळा सुद्धा खायचे ते. ज्याच्यामध्ये सेल्युलोज नावाचा घटक फार मोठ्या प्रमाणात होता. तो सेल्युलोज डायजेस्ट करण्यासाठी सेल्युलोज लागायचं आणि ते सेल्युलोज अपेंडिक्स तयार करायचं. पण कालांतरानं असं झालं, आपण अन्न शिजवून खायला चालू केलं. आगीचा शोध लागला. आपण अन्न शिजवून खायला चालू केलं आणि जेव्हा अन्न शिजवून खायला लागलो, तेव्हा सेल्युलोज मध्ये जातच नव्हतं. मग सेल्युलोज मध्ये जात नाही तर त्याला डायजेस्ट करण्यासाठी सेल्युलोजची गरज नाही आणि मग सेल्युलोजची गरज नाही म्हणून सेल्युलोज तयार करणाऱ्या अपेंडिक्सची सुद्धा गरज बंद पडली आणि म्हणून ह्युमन बिंग मध्ये अपेंडिक्स हा कसला ऑर्गन झाला? कमॉन, कसला ऑर्गन झाला? वेस्टिजियल ऑर्गन झाला. लक्षात येतं का बाळांनो? तेच तर हे It this appendix, it म्हणजे appendix. Appendix occurs in a human being because human ancestor म्हणजे माणसाचे पूर्वज we are eating खात होते काय? अनकुक्ड फूड म्हणजे न शिजवलेलं अन्न. अनकुक्ड म्हणजे न शिजवलेलं. फूड म्हणजे अन्न विथ अमाउंट ऑफ सेल्युलोज ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सेल्युलोज होतं. And the appendix in mammals helps to digest the cellulose in food. हे अपेंडिक्स सस्तन प्राण्यामध्ये कशासाठी मदत करतं? टू डायजेस्ट द सेल्युलोज इन फूड. मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन म्हणजे ज्यांना स्तन असतात, ज्यांना मॅमरी ग्लँड्स असतात त्यांना मॅमल्स म्हणतो आपण. लक्षात येतं का? हे अपेंडिक्सचं काम होतं. दिस अपेंडिक्स ऑकर्स इन द हर्बिव्हरस एनिमल्स. हर्बिव्हरस एनिमल्स म्हणजे शाकाहारी जे पालापाचोळा खातात. आपण पण शाकाहारी आहे. आपण पण शिजवून खातोय. बरोबर आहे की नाही? असं आहे ते. दिस अपेंडिक्स ऑकर्स इन द हर्बिव्हरस एनिमल्स फॉर द डायजेशन ऑफ सेल्युलोज. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा झालं अपेंडिक्स. लक्षात येतं बाळांनो? अरे कळतं का नाही? हा हे अपेंडिक्स. लक्ष द्या, समजून घ्या. अशा आणखीन भरपूर ऑर्गन्स आहेत. अबाउट 100 ऑफ वेस्टिजियल स्ट्रक्चर्स हॅव बीन ऑकरिंग इन द ह्युमन बॉडी. 100 असे वेस्टिजियल स्ट्रक्चर्स आहेत ह्युमन बॉडी मध्ये. फॉर एक्झाम्पल, इयर मसल्स. इयर मसल्स, कानाच्या मसल्स, विजडम टीथ, अक्कलदाढ, प्लायका सेमी लुनारिस रिप्रेझेंटिंग निक्टिटेटिंग मेम्ब्रेन ऑफ द आय आणि कॉकिक्स. कॉकिक्स बोन म्हणजे कोणतं? तेच माकड हाड. कळतं? आता हे समजून घेऊया आपण. ही आहे इयर मसल. कानाचा हा जो इयर पिन्ना आहे याला म्हणायचं इयर मसल. विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ हा जो पिवळा राउंड आहे म्हणजे शेवटच्या ज्या दाढी असतात ह्या असतात अक्कल दाढी. इथे येतात त्या अक्कल दाढी. कळतं? हा कोणामध्ये येतात? तर मॅच्युअर ह्युमन बिंग मध्ये येतात. 18 वर्षानंतर येत असतात ह्या ह्युमन बिंग मध्ये अक्कल दाढी, ज्यांचं काहीही काम नाहीये. हे आहे प्लायका सेम्युलिनारिस. निक्टिटेटिंग मेम्ब्रेन म्हणजे ना पाणी गाळणार असं हे मेम्ब्रेन आहे. याचं काहीही फंक्शन म्हणजे या बाजूला घाण येते बघा, काहीच फंक्शन नाहीये. लक्षात येतं? दिस इज द प्लायका सेम्युलिनारिस. आपण आता दुसरा आणि याच्या पुढचा चौथा पुरावा पाहूयात. पॅलेंटिओलॉजिकल इव्हिडन्सेस. पॅलेंटॉलॉजी म्हणजे जीवाश्मशास्त्र. पॅलेंटिओलॉजी म्हणजे काय? जीवाश्मशास्त्र. जीवाश्मशास्त्राची संलग्नित असे काही पुरावे पाहूयात. पण त्याच्या अगोदर सर आम्हाला जीवाश्म म्हणजे काय सांगा ना. व्हॉट आर दी फॉसिल्स? फॉसिल्स म्हणजे काय? जीवाश्म कशाला म्हणायचं? जीवाश्म फॉसिल्स आर द रेमिनंट्स and impressions of the organisms that remain preserved underground. फॉसिल्स हे काय असतात? रेमिनंट्स. रेमिनंट्स म्हणजे अवशेष. इम्प्रेशन्स म्हणजे खुना. खुना कळतंय का? अवशेष आणि खुना ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट रिमेन प्रिझर्वड अंडरग्राउंड. जे जमिनीच्या खाली जतन करून तशाच पद्धतीनं राहिलंय याला काय म्हणायचं? फॉसिल्स. कम ऑन वन मोर टाइम. फॉसिल्स आर द रेमिनंट्स अँड इम्प्रेशन्स. कोणाचे ऑफ ऑर्गॅनिझम्स. कोणते? काय झाले मग त्यांना? दॅट रिमेन प्रिझर्वड अंडरग्राउंड. जे जमिनीच्या खाली गाडलेले राहिले त्यांना काय म्हणायचं? जीवाश्म म्हणायचं. इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स ऍज अ प्रूफ ऑफ इव्होल्युशन. आता हे जे जीवाश्म आहे या जीवाश्माचा उपयोग आपण पुरावा म्हणून कसं काय करू शकतो बरं? एक मेथड आहे कार्बन डेटिंग नावाची. आपण हळूहळू आता पाहू. लक्ष द्या, एकदम बारीक लक्ष द्यायचं. थोडासा किचकट पाठ वाटेल हा. लक्ष द्या. Carbon consumption of animals and plants stops after death, and since then, only the decaying process of carbon 14 occurs continuously. The ratio between carbon 14 and carbon 12 changes continuously as carbon 12 is not non-radioactive in a dead plants and animals. कळालं काही? नाही कळालं? मी सांगतो. लक्ष द्या. आता बघा ह्युमन बिंग मध्ये आता जर आपल्यावरून जज करायचं झालं तर अॅनिमलच्या बॉडीमध्ये सगळ्याच अॅनिमलच्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे कार्बन असतात. एक असतो कार्बन 12 आणि एक असतो कार्बन 14. कार्बन 12 म्हणजे काय? ज्याचं ऍटॉमिक मास हे कार्बन 12 आहे. आणि कार्बन 14 म्हणजे कोणता? ज्याचं ऍटॉमिक मास हे 14 आहे, 14 आहे. लक्षात येतं? 12 आणि 14 असे दोन प्रकारचे कार्बन असतात. पण हे आता काय होतं? हे दोन्ही कार्बन जगत असताना जेव्हा
माणूस मरतो जमिनीखाली, कुणीही अॅनिमल मरतो जमिनीखाली गाडला जातो त्यावेळी काय होतं? जेव्हा जमिनीखाली गाडलं जातं बाळांनो, तेव्हा काय होतं हे लक्षात आलं पाहिजे आता. बघा, बारीक लक्ष द्या. मी सहज सहज आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा कुठलाही अॅनिमल जमिनीखाली गाडला जातो, मरतो, तेव्हा त्याच्यातलं कार्बन 12 आणि कार्बन 14 यांच्यापैकी काय होतं? हा जो कार्बन 12 आहे, 12 मास असणारा जो कार्बन आहे, हा असाच राहतो, तसाच राहतो तो. तर हा जो कार्बन 14 आहे, तो रेडिओ ऍक्टिव्ह असतो. याचा अर्थ काय? तर जेव्हा त्याच्यावरती रेडिओ रेज पडतात, तेव्हा तो ऍक्टिव्हिटी दाखवतो. ऍक्टिव्हिटी दाखवतो म्हणजे तो हळूहळू हळूहळू डीके व्हायला लागतो. DECAY. डीके म्हणजे त्याचं विघटन व्हायला चालू होतं. म्हणजे जमिनीखाली गाडलेला कुठलाही ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा कार्बन 12 तसाच राहतो आणि कार्बन 14 मात्र हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि मग आमच्या लक्षात येतं कार्बन 12 किती आहे, कार्बन 14 किती कमी झालाय. मग कार्बन 14 जेवढा कमी झालाय, कार्बन 14 जसा जसा कमी झालाय, आमच्या ह्याच्यावरून काय लक्षात येतं की डिके होण्याचा रेट किती आहे. समजा एका दिवसाला किती विघटन होतंय हा आम्ही रेट काढू शकतो आणि याच्यावरून लक्षात येतं की कार्बन 12 एवढा आहे, याचा अर्थ कार्बन 14 सुद्धा एवढाच असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि मग डीके एका दिवसाला किती होतंय, अवरेज कितीचं देतंय समजा ते. एका दिवसाला 1 किलो, आपण उगाच समजून घेण्यासाठी समजा, एका दिवसाला 1 ग्राम, 1 ग्राम एवढं डीके झाले, असं उगाच म्हणूया आपण, एका दिवसाला 1 ग्राम एवढं डीके झाले. मग कार्बन 14 किती, कार्बन 12 किती आहे, तो तर पार 2000 ग्राम आहे. म्हणजे ह्याला आतापर्यंत डीके व्हायला 2000 वर्ष लागली असतील, सॉरी 2000 दिवस लागले असतील. म्हणजे याच्यावरून आम्ही काय करू शकतो, ह्या कार्बन 12 वरून आणि कार्बन 14 यांच्या रेशो वरून एखाद्या सजीवाचा आपण लाईफ स्पॅन किती आहे हे जज करू शकतो. तुमच्या लक्षात येतंय ना बाळांनो? हे लक्षात आलं पाहिजे. फार सोपं आहे. कळतंय का? बघा, तेच तर सांगितलं काय, कार्बन कन्झम्पशन ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स. एकतर कार्बन कंझ्युम करणं, वापरणं थांबतं कधी, आफ्टर डेथ, एकदा मेलं की संपलं. सिन्स देन आणि त्याच्यानंतर ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 ऑकर्स कंटिन्युअसली. फक्त जे कार्बन 14 असतं त्याचं डिकेइंग कंटिन्युअसली होतं. डिकेइंग म्हणजे त्याचं विघटन होतं, तो संपायला चालू होतो. का बरं असं? द रेशो बिटवीन C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली. आणि हा जो रेशो आहे कार्बन 14 चा आणि कार्बन 12 चा, हा कंटिन्युअसली चेंज होतो. सुरुवातीला कसं असेल, मेल्या मेल्या कार्बन 12 पण तेवढाच आणि कार्बन 14 पण तेवढाच, पण कालांतराने काय झालं, ऍज अ C12 इज अ नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. C12 कसं आहे, नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, म्हणजे रेडिओ रेजला कुठलीही ऍक्टिव्हिटी दाखवत नाही इन डेड प्लांट्स अँड एनिमल्स. बरोबर आहे की नाही? पण द टाइम पास्ड सिन्स द डेथ ऑफ प्लांट ऑर एनिमल. एखाद्या अॅनिमलचा किंवा ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर, मेल्यानंतर किती कालावधी पास झालाय, किती वर्ष झालेत, कॅन बी कॅल्क्युलेटेड. 2 नंबरची ओळ, कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग. काय मेजर करून? द रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14. C14 ची रेडिओ ऍक्टिव्हिटी मेजर करून आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. अँड रेशो ऑफ C14 टू C12 प्रेझेंट इन देअर बॉडी. आणि त्यांच्या बॉडी मधला आपण C12 टू C14 हा रेशो कॅल्क्युलेट करून हे कार्बन डेटिंग कॅल्क्युलेट करू शकतो. अँड दिस मेथड इज कॉल्ड कार्बन डेटिंग मेथड. तुम्हाला क्वेश्चन विचारतात, राईट डाऊन द कार्बन डेटिंग मेथड. हाऊ हाऊ द एज ऑफ एनिमल कॅन बी, सॉरी, म्हणजे एखादा अॅनिमल किती वर्ष जगलाय किंवा किती वर्षापूर्वी अस्तित्वात होता, हे कार्बन डेटिंग मेथड वरून तुम्ही कसं जज कराल? असा सिंपल प्रश्न विचारतात ते, आणि मग ते आपल्याला आलं पाहिजे. लक्षात येतंय का? सोपं आहे बाळांनो. Thus, study of fossils is an important aspect of evolution. म्हणून फॉसिल्सचा अभ्यास करणं म्हणजे जीवाश्माचा अभ्यास करणं हे एक महत्वाचा ऍस्पेक्ट आहे, म्हणजे बाजू आहे फॉर द इव्होल्युशन, म्हणजे उत्क्रांतीचा अभ्यास करत असताना. सिन्स, का बरं? सिन्स इट कॅन बी युज इन अ पॅलेंटिओलॉजी. ते जीवाश्मशास्त्रात महत्वाचं आहे. अँड अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे वंशशास्त्र, म्हणजे कोणतं वंश आहे, कोणाचा काय वंश आहे हे कळावं म्हणून. फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स, माणसाच्या जीवाश्माचं वय काढण्यासाठी. अँड मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे जे हस्तलिखित असतं, काहीतरी लिहिलेलं असतं, याचं सुद्धा आपण वय काढू शकतो. अँड डिड्युसिंग द इन्फॉर्मेशन अबाउट दिअर एन्सिस्टर्स किंवा त्यांच्या पूर्वजांचं, त्याच्यावरून आपण वय काढू शकतो. बरोबर आहे की नाही? त्यांची माहिती काढू शकतो. याच्यासाठी हे पॅलेंटॉलॉजी किंवा फॉसिल्सचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. लक्षात येतंय? आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कनेक्टिंग लिंक्स नावाचा पुरावा.